नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडविरोधी पथकाने विशेष कारवाई सुरू केली आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून रोजी सकाळच्या सुमारास पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत आहे। गुंडविरोधी पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपीस तावडी हॉटेलजवळ ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। प्राथमिक तपासात त्याने परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगल्याचे उघड झाले। या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार तसेच पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाने केली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार, पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमितप्रमाणे कारवाई करणे। त्याप्रमाणे गुंडविरोधी पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते। याच दरम्यान आज दिनांक 11/6/2025 रोजी रात्री गुंडविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे। ते अग्निशस्त्र तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही माननीय DCP क्राईम सर प्रशांत बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव व राजेश राठोड यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल, डाळिंब मार्केट रोड, पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे 7 वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे वय 34 वर्ष, राहणार फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, नाशिक हा आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळाला। सदरच्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे वेपन जवळ बाळगत असल्याचे सांगितले। आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत।